नमस्कार, मी ललित कुमार रामकिशोर गोखले. मी प्रभाग क्रमांक 12 मधनं निवडणूक लढवतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून. माझं विजन एकच आहे, समाजकार्य करायचं. माझ्या प्रभागात खूपसे कामं असे रखडले गेले, ते कामं मला पूर्ण करायचे आहेत. खूपशा समस्या आहे माझ्या प्रभागात, की मागील काही ज्या सत्ताधारी असतील किंवा मागील नगरसेवक त्यांनी एकही काम व्यवस्थित केलेलं नाही आहे. ते कामं मला पूर्ण करायचे आहेत आणि नागरिकांचा एक सच्चा नगरसेवक म्हणून, नगरसेवक काय असतं, हा नागरिकांचा सेवक आहे हे नागरिकांना दाखवून द्यायचं, ना की नागरिकांचं शोषण करणारा. नगरसेवक हा सेवक असतो आणि त्याप्रमाणे त्याने कामं करायला पाहिजे आणि मी त्यातलाच माणूस असल्यामुळे ते कामं मी करेलच. आणि सगळे माझ्या जवळचे हे प्रभागात, त्याच्यामुळे मला आशा आहे की यावेळेस मला जनतेची साथ लाभेल आणि मी निवडून येईल. मागच्या काळामध्ये अनेक दावेवादे या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आले होते. आम्ही या ठिकाणी प्रभागामध्ये आहोत. मात्र काय आपण प्रचारामध्ये फिरताय, प्रभागाची काय दुर्दशा आपल्याला दिसली, काय सांगाल? प्रभागात फिरताना तर खूपच वाईट परिस्थिती आहे. जिथे जावं लोक पहिले विचारतायत की बाबा तुला संधी दिल्यानंतर तू काय करशील. हे बघ, आमच्या घरासमोरचे रस्ते झाले नाही, गटारी आहे, कचऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि समतानगरसारख्या परिसरात तशी दयनीय अवस्था आहे की तुमचं तिथे मीटर नसल्यामुळे आकोडे आणि ओपनली आकोडे लागले डिप्यांवर. त्याच्यात कितीक जण म्हणजे जीव जाऊ शकतो एखाद्याचा करंटने. ते कधी लक्ष दिले गेलं नाही या मागील काही नगरसेवकांकडनं. तिथे पाण्याचा प्रश्न आहे समतानगरमध्ये, गटारीचं काम, स्वच्छता तर बिलकुल नाही समतानगरमध्ये आणि घंटागाडी जात नाही तिथे. रस्तेच व्यवस्थित नाही तर गाड्या कसं काय जातील. सगळेच प्रश्न आहेत की म्हणजे या लोकांनी खूपसे दावे केले पण कोणते नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले नाही. ना मागासवर्गीय जसं भागात निधी येतो तो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. कोणतेच कामं या लोकांनी केलेले नाही आतापर्यंत. काय आव्हान करणार तुम्ही 15 तारखेला? मी जनतेला एकच आवाहन करेल की त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या बटनासमोरील बटन दाबावं आणि मला भरघोस मतांनी विजयी करून त्यांचा आशीर्वाद द्यावं. मी निवडून आल्यानंतर नक्कीच त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावणार.